तर मंडळी, वैतागवाडीतून थेट तुमचं कोकणात स्वागत आहे. इथे समोर श्वेता आहे, साडी वगैरे घातला नाही, आणि पाठीमागे आमच्या सासूबाई बसल्या ज्या झोपल्यात, आराम करतायत. आणि आपण चाललोय पूजाच्या डोळ्या जेवणाला. तर आज ओटी भरताना 5 फळं लागतात आणि साडी लागते. तर श्वेता गेली फळं आणायला. ती आली की मग आपण पूजाला भेटू आणि पूजाला खूप खूप शुभेच्छा देऊ. लवकरच तुमची रेड सॉइलवाली पूजा म्हणजे आपली पूजा आई होणार आहे. तर मंडळी, सांगितल्याप्रमाणे आपण आजपासून नवीन बॅचची ऑर्डर घ्यायला सुरुवात केली आहे. आणि लास्ट टाइम आपण सगळ्यात आधी तर फक्त ऑर्डर घेतलेली आणि मसाला रेडी झाल्यावर पेमेंट घेत होतो. यावेळी आपण मसाला रेडी व्हायच्या 10 दिवस अगोदर पेमेंट घेतलं आहे. आणि ज्यांचं 16 तारखेची अगोदरची ऑर्डर आहे, म्हणजे पेमेंट केलेलं आहे पण अजून मसाला पोचला नाही, अशाने मला व्हॉट्सअपला मेसेज किंवा कॉल करा. आणि नवीन जणांनी आता तुम्ही बिंदास मला कॉल करू शकता. आपण पूर्ण 1.5 महिना अजून मसाला विक्री करणार आहे. आणि त्यानंतर पावसाळ्याची 4 महिने गेल्यानंतर परत आपण मसाला सेलिंगसाठी सुरुवात करतो आहे. सो आपल्याला मत्तीला आपले 2 मित्र कायमचे गावी पण यायच्या प्लॅनमध्ये आहेत. सो जसं मी म्हटलेलं की आपल्या आईचं स्वप्न आहे तिच्या नावाची फॅक्टरी, तर ती फॅक्टरी लवकरच तुम्ही बघालच. कारण तुमच्या सगळ्यांची इतके भयंकर आशीर्वाद आहेत की ते होण्याशिवाय पर्याय नाही. आणि आज काय माहिती, इथे दुकानं बंद आहेत, साडी मिळेल की नाही माहीत नाही. तर माझ्या पूजाच्या डोळ्या जेवणात आहे पावभाजी. खाऊन सांग कशी झाली आहे. कसं बाई, बरी आहे पावभाजी. छान आहे. ओके, चला एन्जॉय. त्यांच्या आरोग्यासाठी, आनंदासाठी, सौख्यासाठी सगळे आशीर्वाद द्यायला जमलेलेच आहात. म्हणजे लोकांना आधीच दिसलं नाही, लोकांना पण नाही दिसला गो, सगळं टाकलेला. गणपती बाप्पा. इकडे बघा ना 2 मिनिटं. आम्हाला मुलगी पाहिजे. प्री बुकिंग चालू केलं नाही यांनी. काय चालला काय. वाजले दुपारचे 2:30 आणि पारकरदाच्या ह्या दुकानातून आपण ह्या मिरच्या घेतल्यात. टेम्पो स्वतः मीच चालवणार आहे. टेम्पोवाले काका काय आले नाही. हाय ब्रो. हा, मी आता घरात जाते बाबा. माझो खैना म्हणजे विकत आणलंय. हा, पण तुका येऊच लागत माझ्या वांगडा हरकुळात. पोचतले पण तुका हरकुळात येऊच लागत.
येतलं आणि काय करतलं येऊन? तू नेल पॉलिश किती लावलं? पोरगी आहे तू? मग तू मैत्रिणीने सांगलं ना वाटतं. काय देतोय वाटतं मला? तू काय दिलं नाही आज? हा टेम्पो मस्त होय तुका. हा विकत खायला आणले म्हणजे मिरची. मिरची या माका आवडतं, जेवताना खाऊ लागतं माका. कानातून दूर नाही येत माझ्या, माका सवय. तू कोण? कोण तू? आता काय सांगलं दादा? तू कोण? माझा मित्र ना. नाव सांगते का? नाव काय? विहीर. विहीर ना. मग तायचे ते. तुका चिकन आवडता? मग मासे? मासे आवडतात ते का? मासे घेऊन या, येईलच काय कधी. आता 300चा भर माका जाऊन दे. नमस्कार, मी अनिकेत रासम, गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि दुपार स्वागत आहे. आता आपण आहोत फोंडा घाटात आणि हा जो टेम्पो बघताय हा आपल्या वाळवे काकांचा आहे. कधी त्यांच्याकडे टेम्पो मागितलं तर नाही बोलत. टेम्पो घेण्याचं कारण इतकंच की विजू म्हणून आपल्या ठाण्यातला मित्र आहे, तो आपली कार घेऊन गेलाय. मग आता मला मिरच्या वरचीवाडीत देणं गरजेचं होतं. मग म्हटलं जाऊ दे, चल काकांचा टेम्पो घेऊ. आता काकांच्या टेम्पो डिझेल भरतोय आणि हा माझा मित्र आहे विहीर. विहीर ना? मिल नाही, मिल. आणि तो इथलेच पारकरांच्या बाजूला ताईशेट आहे, त्यांच्या दुकानदाराचा लहान मुलगा आहे. कधी गेलो की आवाज वगैरे देतो, मस्ती करतो. मग त्याला आता घेऊन आलोय पंपावर, जाताना सोडून दिला. आणि मग वरचीवाडीत जाऊ, बचत गटाच्या महिलांना या मिरच्या देऊ आणि आपलं आजचं हे काम संपलं. मग 2 दिवसांनी त्या डेट वगैरे काढून आपल्या मिरच्या सुकवून देतील. आई पप्पा उद्या सकाळी येणार आहेत. मग ते आले की आपण ही पुढची बॅच जे 16 तारखेला ज्यांनी पेमेंट केले त्यांची बॅच रेडी होईल या येत्या 6 दिवसात. तर आता टेम्पो घेऊन पोहोचलो तर आहे वरचीवाडीत, पण आता मत्तीला कोण नाही. त्यामुळे मला ह्या एवढ्या सगळ्या गुन्ह्या इथून नागेशच्या घरापर्यंत एकट्यानेच न्यायच्यात. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसणार नाही, ही गोष्ट 100% खरी आहे. आणि मला स्वतःला मरणं गरजेचं आहे, कारण मला स्वर्ग बघायचा आहे. तर निमार नीट नसल्यामुळे नागाच्या पत्र्यावर मिरच्या सुकत घातलेल्या आणि बारदारावर. आणि आता पावसानं गेल्या ना काळोख, त्यामुळं हे मिरच्या आता काढता. मिरच्या बऱ्यापैकी सुकल्यात दुपारी आणि शाप काळोख करूनच हा पाऊस. आणि इथे 14 किलोचा एक स्लॉट रेडी झाला आहे डेट तोडून, आणि हा दुसरा स्लॉट आता तोडायला बसतील. तर वाजले संध्याकाळचे 5, अजून पण एप्रिल महिन्यात चालू आहे आणि पाऊस काय करतोय काय नाही माहीत नाही. काल रात्री बारीक शिवरलेला आणि जोरात हवा सुटलेली, मग पाऊस गेला. आणि आता पप्पांनी ते कवळ तोडलेत, आता ती सॉर्ट करायची आहेत मला. शेतीचे दिवस पण जवळ आले आहेत, मसाल्याचा बिझनेस पण चालू आहे तुमच्या आशीर्वादाने. आणि अजून एका बिझनेसमध्ये पदार्पण करायचा विचार आहे, देवा काळजी. बाकी आता ही कवळं सॉर्ट करून वाप्यात नेऊन वातरायची आहेत आणि सुकलेली आहेत ती पण वातरायची आहेत. पंढरी काकांनी त्याच्या कोपरा बांधला तो समोरचा, पण त्याचा सगळा धग झाडांवर आला. फणसाचा पुरा हा डेळा, त्यानंतर ही फणसं लागलेली होती ना फणस, ते सगळे शेकले आगीने. तो तिथे एक झाड शेकला आगीने. हे पण बावली पपई, त्यानंतर आंबो तर पुरं जळलो, तोच पप्पानी तोडलाय. आणि पप्पा म्हणतात लिंबिनीवर पाणी हवं होतं, म्हणजे लिंबू अजून धरले असते. ते आले कीच लिंबू धरतात, फुलता. चला कोयते घ्यावा 2. तर म्हणजे आता आपण आहोत वरचीवाडीत आणि ही देठ तोडलेली आहे आणि ही देठ न तोडलेली आहे.
ही सेकंड बॅचची मिरची आहे. आपली एक बॅच 5 स्लॉटची असते. ही पहिली बॅच आणि ही दुसरी आहे जी 16 एप्रिल नंतरच्या बुकिंगची आहे. ज्यांचे पैसे 16 एप्रिलला घेतलेत हा मसाला त्यांचा आहे. तर 3-4 दिवस तर ऊन नव्हतंच. मिरची आणून काही फायदाच नाही झाला, कारण जोपर्यंत ऊन नाही लागत मिरची सुकत नाही. आपण मिरची कुटत नाही, कारण तो मसाला तुमच्याकडे आल्यानंतर तो टिकायला हवा. म्हणून आपण मिरची शार्प एकदम कुरकुरीत सुकवून ती भाजून परत सुकवतो आणि मग ती कुटायला नेतो. आणि 2-3 दिवस मळबट होती, बारीक बारीक पाऊस होता, त्यामुळे मिरची काय बाहेर काढली नाही. आणि त्यात ही मिरची जी आणली ही स्टॉकमधली मिरची असते. म्हणजे ही AC मध्ये ठेवतात का तर तिचं वजन तसंच राहावं. सुकून वजन कमी झालं तर व्यापाऱ्यांचं नुकसान होतं, म्हणून ते काय करतात ACत ठेवतात आणि तिचं वजन तेवढं भरलं पाहिजे अशी ओलसरच मिरची ठेवून देतात. ती मिरची आता आपल्याला स्टॉकमध्ये भेटली आहे. सुकवायला अजून 2 दिवस, म्हणजे कुटतायत पण प्रॉपर सुकल्याशिवाय मी ती भाजणार नाही, भाजल्याशिवाय मी ती कुटणार नाही आणि ती पॅक करणार नाही. सो 2-3 दिवस एक्सटेंड करूनच ठेवा तुम्ही पण, आणि तयारी करून ठेवा मनाची की आपला मसाला जो 10 दिवसात मिळणार होता तो 15 दिवसात येईल. मोठी जबाबदारी आहे. आणि ह्या पत्र्यावर पण आपण मिरची सुकत घातली आहे आणि त्यासाठी यदू आणि जयू दोघे गेलेत. आणि ही नाग्याची काकी मुंबईला असते आणि ही नाग्याची आई. काय आणला बॅनर? हां चला बरं झाला. अजून एक मिरची आपण पत्र्यावर घालू. मिरची सुकूसाठी काय काय करूचा लागतं? 10x10 वाटतं. असंच पाठी जा वतत. पातळ घाला एकदम. सो वरच्या वाडीतून घरी आलोय. आज उन्हाने जरा मेहरबानी केली आहे, म्हणजे रोजच्यापेक्षा आज ऊन जरा बरं आहे. तर या बाजूला आली आहे सावली. आता ह्या मिरच्या आपण उद्या भाजू शकतो आणि उद्या परत भाजून सुकत घालू शकतो. तितक्या तर झाल्यात, अजून तेवढ्या काय मोडत नाहीत, पण दिवसभराचं ऊन लागल्यावर होईल. हे बघा आता वाजायला लागली. येतं आवाज? हे बघा मोडली. आणली तेव्हा अगदीच म्हणजे ओली होती, आता जरा बरी आहे. आई पप्पा गेले डॉक्टरकडे, आईला नाही बरं. सो त्यांची वाट बघतोय, ते आले की जेवायला बसेन. काय माहिती आता कधी येतात. आमची आत्ताच वामकुक्षी घेऊन उठली आहे. तुला माहिती आहे वामकुक्षी म्हणजे काय? वामकुक्षी म्हण. कुसमी. तर आजी आमची आत्ताच वामकुक्षी घेऊन उठली. वन एकदा परत काय? वामकुक्षी. तर आम्ही चाललोय. जी मिरची सुकत घातलेली ती शेळाची आम्ही काढून ठेवतो, म्हणजे 3:30-4ला ऊन आमच्या दारातून निघून जातं. ते ऊन शेतात असतं, पण शेतात दिवसभर कोण बसेल ना. तसा प्लॅन आहे माझा. परवाचा दिवशीच आहे, उद्या हनुमान जयंती, त्यामुळे परवा आम्ही लहान पोरं, मी नाही लहान, माझ्याबरोबरची लहान पोरं आहेत, ती सगळी आम्ही शेतात मिरची सुकत घालणार आहे सेकंड बॅचची. आणि शेतातच जेवण करणार, तिथेच पार्टी करणार, दिवसभर तिथे थांबणार. आणि आई पप्पा मी आम्ही तिघे चाललोय. आपली अजून एक जबाबदारी असते दरवर्षीची, शेती. त्या शेतीच्या पाठी आम्ही हात धुवून लागलोय. भाजावळीला सुरुवात करायची आहे, त्यासाठी लागणारी कवळं म्हणजे झाडांच्या फांद्या, त्या आपल्याला शेतात टाकायच्या असतात, त्या सुकवायच्या असतात आणि सुकल्यानंतर त्यांना आग लावायची. म्हणजे जमिनीचा जो तण असतो तो जळून जातो. जमिनीत ज्या काही किडी वगैरे असतात, जो आपण भात जमिनीत पेरल्यानंतर त्या भाताला त्या किडी लागू नये, मुंग्या लागू नये, यासाठी ते सगळं जाळावं लागतं आपल्याला. इथे पतेरा भरपूर आहे. आता हा पतेरा आमची आई झाडून भरते. पप्पानी ते झाड खडसले, तो या फांद्या सगळ्या आपल्याला वाफ्यात नेऊन टाकायचे, जिथे आपण भात पेरणार आणि तिथे आपला तरवा उगवणार. सुरुवात झाली आहे शेतीच्या पहिल्या टप्प्याला. आणि ही आपली पावसाळ्यातली संपूर्ण लाकडं, म्हणजे फांद्या तोडल्यानंतर जी मोठी मोठी लाकडं उरतात ती घराकडे वापरतात. कोयती लाकडा म्हणतात ते का. आणि फांद्या अशा एक लावून तयार करतात, ते का म्हणतात कवळा. पानं गळत नाहीत पप्पा ना, म्हणजे अजून ती वही तशी सुकली नाहीत, फक्त ती बावली आगीमुळं. तर आता ही कवळा नेऊन माका टाकूची आहेत थकडे तेवढ्या भागात.
तर आता ही एवढी जी कवळं जमा केलेली पप्पांनी मी उचलून घेऊन येलंय आणि अशा प्रकारे इथे अंतरायची असतात. जशी चादर अंतरतो ना त्याच प्रकारे ही अशा पद्धती इथे कवळं अंतरायची. मध्ये मध्ये जे गॅप असतात तिथे जो आई पतेरा भरते तो पतेरा असा फेकायचा, म्हणजे मधला गॅप ते पतेऱ्यांनी जळून निघतो. अजून आपला हा 50% भाग बाकी म्हणायला हरकत नाही. एवढा संपूर्ण असा गच्च भरायला लागतो कवळांनी. त्यासाठी पप्पा हे एक झाड खडसणार आहेत, हे एक खडसणार आहेत आणि हे एक खडसणार आहेत. ओके, तर आता एकदा मी पतेरा टाकून आलो आहे, 2दा कवळ टाकली आहेत. आमची आजी मत्ती खाली उतारली आहे शेवटी. आणि स्वच्छता मोहीममध्ये आमच्या आजीने पण हातभार लावूक सुरुवात केल्या ना. पतेऱ्याचा कलर आणि आजीच्या साडीचा कलर एकदम सेम झालो. ऐकता काय बघा, अजून पतेरो टाकू ना ढालिया जो आहे ही असली बारदाना काय कामाची नाही. वगैरे राऊंड फुकट जाता धमाक होता. डालग्या असला की कसं, डालग्या माहिती आहे तुमका, मोठी फाटी असता त्यात मॉपसो पतेरो एकदाच जाता. जड असता पण काम पटापट होता. हे हलक्या असता पण काम खूप स्लो होता. हा तुम्ही म्हणजे डालग्या किती घेत नाही, भंगली आमच्याकडे राहतच नाही घेतला तरी. हे प्लॅस्टिक घेऊन आलो आहे शेण जमा करायला. सगळ्यात आधी खाली आलो आणि खालून आता वर जाणार. म्हणजे येता येता वाटेत मध्ये मध्ये दिसलंय, पण त्याच्या पण पुढे येऊन शेण शोधायचं काम आता मी करणार. आणि जितकं शेण तुम्ही शेतात घालाल तितकी तुमची शेती चांगली होते. सो शेण हे शेतावरचं खूप मोठं औषध आहे. सो शोधते आता. आधी ढोरा कमी आहेत पण गावात थोडाफार तरी गावात नव्हता. तर शोधून मी एवढी शेणी आणली बाबा फायनली. आणि पप्पा त्या झाडावर चढून ते झाड खडसलं पप्पांनी आणि मी तिथून घालून इथपर्यंत एवढ्याच भेटल्या मला. तर पण आमची आई चाय घेऊन गेली. माका नको बाबा चाय. तर मित्रांनो, एकंदरीत असा होता हा आजचा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण सगळ्यात आधी तर पूजा आणि शिरीष यांच्या घरी गेलो आणि आपण खास पूजेच्या केळवणासाठी गेलेलो. सो आता पूजाने उचलली तर बर्फी आहे, पण माहीत नाही, मला उत्सुकता आहे, बघायचं आहे पूजा आमच्या काय होता. आणि तिला खूप खूप शुभेच्छा, खूप खूप आशीर्वाद तर नाही म्हणणार पण आमचं खूप खूप प्रेम. त्यानंतर आपण मिरचीसाठी जी काही आपली धावपळ चालू आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला. बरेच जण म्हणत असे अरे काय सारखं मिरची चालू आहे. सॉरी, पण ज्यांनी ऑर्डर दिली आहे त्यांच्यासाठी थोडं इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे. आणि काही लोकांना माहीत नसेल तर आपल्याला नवीन गिरायकं मिळतील. आणि जर माझं चांगलं होणार असेल तर माका वाटत नाही तुमका कोणाक वाईट वाटत. सो तुमच्या सगळ्यांचं प्रेम होतं म्हणून आपण आत्तापर्यंत जेमतेम 700 ते 800 किलो मसाला क्रॉस केला आहे, विकला आहे. सो असंच ह्याच्यानंतरही तुम्ही मला सपोर्ट कराल अशी आशा बाळगतो. आणि ज्यांना मसाला मिळाला आहे त्यांनी मसाल्याचा रिव्ह्यू कमेंटवर नक्की सांगा. मला आवडेल तो वाचायला, आमच्या आईवडिलांना आवडेल. बाकी त्यानंतर शेतीच्या कामांना आता जोर सुरू होतो आहे हळूहळू. कवळ तोडायचं काम पप्पा करतात, पण त्यानंतर ते सॉर्ट करायचं, वातरायचं, घेऊन जायचं या कामात मी त्यांना मदत करतो जमेल तशी. सोबत माझ्या डोक्यावर मिरच्यांचं वजं पण आहे, जे आता लवकरच 15-20 दिवसात हलकं होईल. आणि त्यानंतर मग पावसाळ्यात जो काही मसाला बनवून ठेवलेला असेल आणि तेव्हा कोण गिरायकं असतील तर आपण डायरेक्ट ती पाकिटं देऊ. बाकी नवीन तर काय पावसाळ्यात आपण बनवणार नाही, मग डायरेक्ट ते दिवाळीनंतर होईल. सो संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर काय करायचं बटन आहे ते दाबून सबस्क्राईब करा. लिंक शेअर करायला विसरू नका. भेटू उद्याच्या भागात. तो पण टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घेवा, सैन राहा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मसाल्यासाठी नंबर आहे व्हॉट्सअपचा, माझा स्वतःचा नंबर आहे. तुम्हाला जर ऑर्डर द्यायची झाली तर तुम्ही तिथे जाऊन मला ऑर्डर देऊ शकता. थँक्यू. काळजी घेवा, सैन राहा. आणि ज्यांनी ऑर्डर दिली आहे त्यांनी जर असे पेशन्स ठेवा. बाकीच्यांचो मसाला या 2-4 दिवसात तुमका पोचतलो.